एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. आम्ही पण एकदम मस्त मजेत आहोत. आणि आज आहे संडे. सो संडेचे आपली जी रिच्युअल्स असतात, म्हणजे जे आपली कामं असतात घरचे, ते तर लागलेच आहेत. म्हणजे मार्केट जायचं, सामान आणायचं, त्याचबरोबर थोडीफार शॉपिंग करायची, ते करायचं. सो चला, संडेची सुरुवात झाली आहे. मस्त सुरुवात झाली आहे संडेची. प्रीतम बाहेर गेला आहे. काल त्यांनी गाडीचं इन्शुरन्सला क्लेम करायसाठी गेलेला. तर आमच्याकडे 2 ठिकाणी टेंट आहे. सो एक होईल कवर बोलले, आणि एकासाठी आम्हाला वेगळे पैसे द्यावं लागेल. आणि त्याचबरोबर हा बाहेरचा आवाज, आय डोंट नो कधी संपेल हे कन्स्ट्रक्शन. चला असो. सो एकाचं क्लेम होणार आहे इन्शुरन्सचं, आणि दुसरं जे आहे ते आम्हाला पैसे देऊन क्लेम करून, म्हणजे ते जे काही त्याचा प्रॉब्लेम आहे ते सॉर्ट आउट करायचं आहे. आणि सोबतच त्यांनी काल गाडीची सर्व्हिसिंग पण केली. आय डोंट नो, बट त्यांनी मला बोललं की सर्व्हिसिंगला 11,000 त्यांनी घेतले, आणि मला कळालंच नाही की 11,000 खरंच लागतात का. सो थोडंसं माझं आणि त्याचं वाजलं आहे काल. वाजला म्हणजे मी त्याला बोलली, तो तर नेहमी गप्पच असतो, पण मी त्याला बोलली की एवढे करण्यापेक्षा आपण कुठेतरी बाहेर केलं असतं. पण त्याचं असं आहे की गाडीसाठी तो अजिबात रिस्क घेत नाही, आणि त्याचं असते की गाडी प्रॉपर पाहिजे, आपल्याला कुठेही जावं लागतं, इमर्जन्सी काही असू द्या, पण गाडी व्यवस्थित पाहिजे. सो असं काहीसं त्याचं आहे. आणि आज मला करायची आहे माझी रॅक क्लीन, जे की मागल्या काही दिवसांपासून जसंचे तसंच आहे. फ्रीज क्लीन करायची आहे. बाकी गोष्टी क्लिनिंग होऊन जातात, पण ह्या गोष्टी राहून राहिल्या आहे. म्हणजे करायचं आहे, पण वेळ मिळत नाही आहे की काय माहिती नाही. आणि मध्ये 2 दिवस मी व्हिडिओ पण शूट नाही केलं. थोडं बरं नव्हतं वाटत मला. आज थोडं बरं वाटतं, म्हटलं चला आज शूट करूया. त्याचबरोबर मला पायपुसण्या पण क्लीन करून घ्यायच्या आहेत आज. तर मी सर्फच्या पाण्यामध्ये ते आता घालणार आहे. त्यानंतर 1 तास त्याला भिजवायचं आणि त्याच्यानंतर घासून टाकायचं, तर सगळं छान निघून जाते. पण त्याला ना 4 ते 5 पाण्याने छान पिळून घ्यावं लागतं, म्हणजे असं काढून घ्यावं लागतं 4 ते 5 पाण्यातून, म्हणजे त्यातली सगळी धूळ आणि जे काही घाण असेल ते सगळं निघून जाते. सो चला, तुमच्याशी पण आजच्या दिवसात काय काय होते ते सगळं शेअर करणार आहे. सो शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. एकदम गोडबाळ झालाय, छान खेळतोय आज. त्याचा अजिबात मला त्रास नाही दिलाय. हा पसारा करतोय, दॅट इज द डिफरंट बाय. पण आज आम्हाला मावशी बोलल्या की तुमच्या घरी खूप पसारा असतो, जेव्हा की मी एवढं आवरत असते घर, पण तरी स्टील आज तिने बोलला. आय डोंट नो वाय बोलली ती असं, कारण छोटं बाळ आहे, घरी पसारा राहणारच आहे. आणि झाडू पोछाच फक्त ते करतात, बाकी असं काही करत नाही. पण चला, असं होऊ शकतं काही त्यांच्याबरोबर आज झालं असेल, त्याच्यामुळे थोडे फ्रस्ट्रेट असेल ते. आणि हां, आज मावशीला ना माझ्याकडला एक ब्ल्यू ड्रम आहे, ज्यामध्ये म्हणजे आम्ही जेव्हा आधी शुभनिलयाला राहायचो ना त्या सोसायटीला, तेव्हा तिथे पाण्याचा प्रचंड इश्यू होता. तर त्यावेळेस आम्ही तो ड्रम घेतलेला. सो आता मी त्याच्यामध्ये थोडंफार माझं स्टोरेज ठेवते, म्हणजे स्टोरेजचं सामान ठेवते. तर मावशी मला बोलली की त्यांच्याकडे पाण्याचा बऱ्यापैकी इश्यू चालला आहे. सो मी म्हटलं ठीक आहे, आमच्याकडे ड्रम आहे, तुम्ही तो घेऊन जा. तर मला तो ड्रम पण काढून रिकामा करून त्यांना द्यायचा आहे. ते काहीतरी थोड्या वेळाने येणार आहे. तर चला, आता मी ते सगळ्यात आधी ते ड्रम क्लीन म्हणजे रिकामा करून घेते, म्हणजे त्यांना न्यायला बरं पडेल. मी सर्वात आधी माझ्या छोट्या बेडरूममध्ये आली, जिथे माझा तो ड्रम होता. त्या ड्रमला मला सर्वात आधी तर रिकामा करायचं होतं, बिकॉज त्यामध्ये माझे काही विंटर वेअर्स मी अव्यूचे आणि माझे ठेवले होते. तसं तर नॉर्मली आम्ही आमच्या जे बॅग्स आहे, मोठे बॅग जे ट्रॅव्हलिंग बॅग्स असते त्यामध्ये मी ठेवते, किंवा माझ्या दोन्ही बेडमध्ये भरपूर स्टोरेज आहे त्यामध्ये ठेवते. पण आता असं मध्येच झालेलं की आम्हाला ती बॅग लागणार होती, आणि बॅगमध्ये सामान होतं आणि ड्रम रिकामा होता. तर मी ड्रम व्यवस्थित असं पुसून घेतलं होतं आतमधनं, आणि मग त्यात ठेवलं. पण आता मला मावशीला द्यायचं होतं. तर माझ्याकडे ना आजी मागच्या वेळेस गेली, त्यावेळेस तिने मला तिचं एक पातळ देऊन गेली होती, जे की खराब झालं होतं. म्हणजे थोडंसं तिचं असं होतं की आता मी तो वापरणार नाही आहे, तुला हवं तर घे. तर मी तिला म्हटलं होतं ठीक आहे, मी याला कापून ना थोडं यूज करेल. आणि तिचं जे पातळ असतं ना ते भरपूर मोठं असतं, म्हणजे लिटरली 10 मीटरपर्यंत असतं. तर एवढं मोठं ती घालत नाही, ती त्यातले 1 ते 1.5-2 मीटर कापून टाकते आणि मग ती वापरायला काढते. सो हा मला तिने दिलं होतं, त्यातच मी असं प्रॉपर गाठोडं करून ठेवून दिलं. त्यानंतर आता मी छोट्या बेडरूममध्ये असताना अव्यू तर माझ्या मागे राहणार, म्हणून तो सुद्धा आला होता. आणि ही मॅट्रेसेस त्याची सगळ्यात फेवरेट आहे, कारण तिथे तो भरपूर जंप करतो आणि मस्त असं खेळतो. छान ड्रम पण क्लीन करून घेतला, आणि मग मी तो आपलं जो हॉल आहे तिथे आणून ठेवलं होतं. मी म्हटलं मावशी आले की ते घेऊन जाते. आणि लगेचच सगळे पायदान सुद्धा कलेक्ट करून घेतले. सगळे मी छान असे भिजू घातले आहे. याला 1 तासभर असंच ठेवणार आहे, आणि त्यानंतर मग छान असं घासून काढणार. मस्त भाजी पण माझी इथे रेडी आहे, आणि वरण भाताचा कुकरही झाला आहे. आता फक्त मला चपात्या करायच्या. पण प्रीतम बाहेर गेल्या आहे, तेव्हापर्यंत माझ्याकडे वेळ आहे. म्हटलं तेव्हापर्यंत बाकीची जी कामं आहेत ती करून घेऊया. त्यांना मी सगळे पॉलिसी करायचं होतं.
प्रीतमचंही जे काही काम होतं त्यासाठी तो जाऊन आला. संडे असल्यामुळे त्याला जास्ती काही वेळ लागला नाही. तो बोलला की आज रिकामा रोड होता तर पटकन जाऊन आलो. त्यानंतर ना मी आता 2-3 दिवसाआधी माझा किराणा मागवला होता. सो त्यामध्ये काही अशा गोष्टी असतात जे मी छान निवडून करून भाजून वगैरे ठेवत असते, कारण ह्या गोष्टी मला बरेच दिवस पुरतात. आता नॉर्मली शेंगदाणे, रवा हे महिनाभर आरामात पुरतं. शेंगदाणे तर मला लागतच नाही, कधीतरी लागतं. आणि यावेळेस मी लाडू करायचा विचार केला होता किंवा शेंगदाण्याची चिक्की घरी बनवायचा विचार केला, म्हणून यावेळेस मी थोडी जास्ती 1/2 किलो वगैरे मागवले. त्यापूर्वी अवयूने हा मसाल्याचा डबा सगळा खाली पाडला आणि सगळं मिक्सअप झालं होतं. आता तिखट, हळद आणि धनेपूड तर मी आत घातलं, पण बाकी सगळं असं मिक्स्डअप करून ठेवलं. आणि बघा आता मला हे सगळं व्यवस्थित क्लीन करून यात हव्या त्या सगळ्या गोष्टी सुद्धा भरून घ्यायच्या आहे. चला तर मी ते करते. आधी मला हे सगळं ना गाळून घ्यावं लागेल, कारण यात मसाले भरपूर आहे आणि हे पण आहे, राई, जिरा मोहरी पण आहे. सो हेही करून घेते. माझं राई मोहरी तिथे गाळून होईपर्यंत माझे शेंगदाणे पण छान भाजले गेले होते. लिटरली मीडियम टू लो फ्लेमवरच नेहमी मी भाजत असते, म्हणजे त्याचे सालं पण निघून जातात आणि ते छान भाजल्या जातात. हलकीशे डाग येतात तेव्हा समजून जायचं की आपली छान अशी भाजून रेडी आहे. आणि लगेचच कढई पण गरम होती, म्हणून मी छान असा रवासुद्धा भाजून घेतला. रवासुद्धा मी नेहमी भाजूनच ठेवते आणि मी मोठा रवा मागवते. मला बारीक रवा पर्सनली आवडत नाही. मला मोठ्याच रव्याची खीर किंवा त्याचं उपमा किंवा त्याचं शिरा जे काही आहे ते मला मोठ्याच रव्याचा आवडतं. तू काढलं तू हे, तुला कसं दिसून जाते आतमध्ये ठेवले आईनी म्हणून? हा, जा बाबांना एक माग काढून डस्टबिन मध्ये टाक. अच्छा, तिथे टाकावं लागते का? बरं, गुड बॉय, व्हेरी गुड बॉय. अरे हॅपीनेस आली का रे अवयू? रवा छान भाजून घेतला होता, तो सुद्धा काढून घेतला एका डब्यामध्ये. डब्यात नाही, आधी मी त्याला मोकळंच थोड्या वेळ ठेवणार आहे, कारण तो गरम आपण डब्यात भरू शकत नाही. आणि त्यानंतर मला धनेसुद्धा भाजून घ्यायचं होतं, कारण आज मी धने पावडर पण करणार होती, कारण मला माझा जो मसाल्याचा डबा आहे तो भरून घ्यायचा होता आणि त्यामध्ये धने पावडर आता माझ्याकडे अवेलेबल नव्हतं, म्हणून म्हटलं की छान त्याला भाजून घेते. आणि आता माझं धने थंडे होईपर्यंत मी म्हटलं की माझा जो रवा आणि शेंगदाणे आहे त्याला पण छान मी निवडून गाळून असं भरून घेते. म्हणून सर्वात आधी तेच मी इथे भरायला घेतलं. माझे जे प्लास्टिकचे डबे आहेत ते मी तुम्हाला आधी पण सांगितलं की मी हे डीमार्टमधनंच घेऊन आलेली आहे. 129 रुपीजला 3 मिळतात आणि याच्यात 1 kg पर्यंत आरामात सामान मावतो. असं खूप खराब क्वालिटी नाही आहे, पण आपण वापरू शकतो. याला 2 ते 3 वर्ष तर आरामातच वापरू शकतो. वॉश पण करून ठेवलं की छान पण दिसतात. ट्रान्सपरंट असल्यामुळे इझी असतं, म्हणजे आपल्याला लवकर कोणतं सामान त्यात आहे ते सुद्धा दिसून येतं. मी नेहमी धनिया पावडर घरीच बनवत असते, तर मी हिरवे जे धणे असते ना ते घेऊन येते. याचा फ्रेग्रन्स खूप छान असतो. मग तेच घरी आणायचं, त्याला निवडून घ्यायचं, 1-2 दिवस ऊन दाखवायचं. जर चांगलं छान असेल धने तर ऊन दाखवायची गरज पडत नाही. आणि त्यानंतर त्याला छान असं बाजून थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर छान असं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. हवं तर तुम्ही याला छान गाळू पण शकता किंवा तुम्ही जास्ती वेळ मिक्सरमध्ये फिरवलं तर गाळायची गरज पडत नाही. पण मी पर्सनली गाळूनच वापरत असते. कधीतरी उशीर होतोय आणि मला गरज आहे त्यावेळेस मी डायरेक्ट घालते, पण नॉर्मली मी त्याला गाळून घेते, कारण गाळून घेतल्यानंतर ना ते छान असं पावडरसारखं आपल्याला मिळतं. आणि ते आपण रस्स्यासाठी वगैरे रसा आपला गाळा यायला पाहिजे आणि त्याचा फ्रेग्रन्स पण यायला पाहिजे, त्याच्याने ते एनहान्स पण होतं. सो अशी काहीशी प्रॅक्टिस माझी नेहमी असते. जेव्हा आपल्या घरी मसाले असतात आणि सगळे डबे छान असे भरून असतात ना, त्यावेळेस खूप आनंद होतो. मला पर्सनली होतो, कारण मग असं वाटतं की कधी संपणार नाही, म्हणजे त्या ड्युरेशनमध्ये 1-2 महिना संपणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लगेच करायची अशी गरज पडणार नाही. सो असा काहीसा माझा मस्त असा डबा भरला. मसाल्याचा डबा पण छान वॉश करून घेतला होता. त्यातले जे आतमधल्या वाट्या होत्या ते पण मी वॉश करून घेतले. हा जो डबा आहे ना, हा मी लोकल मार्केटमधनंच घेतला होता. 350 रुपीजला मला हा डबा पडला होता आणि क्वालिटी खरंच खूप छान आहे. आणि स्पेशली मला याची डिझाईन खूप आवडली, तर त्यासाठी म्हणूनच मी घेतला होता. यापूर्वी माझ्याकडे प्लास्टिकचा डबा होता, म्हटलं नाही आपण स्टीलचा घेऊया म्हणून. आता छान माझा असा मसाल्यांचा डबा दिसणार आहे, कारण मी सगळं रिफिल करून घेत आहे. आणि जेव्हा मसाल्यांचा डबा असा भरलेला असतो ना, खूप छान वाटतं. भरपूर लोक म्हणतात त्यात मीठ घालायचं नाही, कारण मिठामुळे ना बाकी सगळ्या मसाल्यांची चव कमी होते किंवा पाणी सुटतं बाकी मसाल्यांना. सो म्हणून मी यात मीठ नाही घालत, पण बाकी हळद, तिखट, धने पावडर, जिरा पावडर, जिरे आणि आपलं मोहरी हे सगळं गोष्टी मी यात घालत असते. एखादी कप्पा कधीतरी रिकामा असला तर हिंगसुद्धा मी यात ॲड करते आणि असं काहीसं दिसतं आहे.
चला तर एकीकडे आंब्याचं पन्ह पण बनवायला घेतलं. अप्रतिम लागतो. यात जास्ती साखरेचं प्रमाण यूज केला जातो, त्यामुळे मी जास्ती बनवत नाही, पण यावेळेस मी गाठ्या टाकल्या आणि याची रेसिपी मी तुम्हाला मिनी ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे. तर माझे जे पायदान धुवायचे होते ते पण मी छान घासून घेतले आहे. त्याला 4 ते 5 पाण्यातून पिळून पण घेतलं आहे. पण होतं असं ना की पायदान धुतल्यानंतर आपल्याला त्याला पाणी निथळत तिथेच ठेवावं लागतं, मिनिमम 1 तास तरी, कारण त्यातनं भरपूर पाणी निघतं आणि मी जर लगेच घेऊन आली आणि वाळू घातलं तर ते पाणी सगळं खाली पडेल किंवा जर मी ड्राय बाल्कनीमध्ये टाकलं तर तिथे पडेल. सो बेटर वे की तासभर तरी त्याला तसंच असू दे, ते सगळं पाणी निथळून गेलं की मग आपण टाकूया. आता मला जायचं आहे, हे काही प्रीतमचे कपडे आहेत, म्हणजे जुने पॅन्ट्स आहे आणि त्याला कंप्लेंट आहे. मी नॉर्मली 2 दिवसाआड वगैरे मशीन लावते, कारण 4च कपडे असतात आणि कधी कधी जसं हे लाईट कलरचे कपडे आहे तर हे मी हाताने धुवून घेते, ते एवढे कपडे निघत नाही धुवायचे. सो मी 2 दिवसाआड मशीन लावते. तर प्रीतमची कंप्लेंट आहे की माझा पॅन्ट जी आहे 2-3 दिवसानंतर माझी दोन्ही वॉश करायला जातात आणि मग कपडे राहत नाही, जेव्हा की त्याच्याकडे कमीत कमी 6 ते 7 पॅन्ट्स आहेत, पण ते फुल आहे आणि त्याला फुल पॅन्ट नको वाटतात. सो म्हणून मी एक आंटी राहतात त्यांच्याकडे जाते, हे सगळे जे पॅन्ट्स आहेत त्याला कट करून शिलाई करून आणते. हे मी अजूनही असे ठेवू शकते, पण होतं असं की हे किती दिवस घालणार. सो तो हाफ करून घालेल, लवकर लवकर खराब होतील, टाकून देऊ, नवीन घेऊ, असं असते माझं. सो त्यासाठी म्हणून मी नवीन नाही ऑर्डर करणार आहे. हेच कपडे मी कट करून आणते, तो वापरेल काही दिवस, जेवढे दिवस त्याला वापरायचं आहे. आणि प्रीतमचे कपडे फाटतच नाही, खराब होतच नाही, म्हणजे 10 वर्षापूर्वीचा पॅन्ट तो अजूनही घालत आहे. तर याच्यावरून तुम्ही अंदाजा लावा. काय झालं, काय झालं, काय झालं? अव्यू जस्ट झोपून उठलाय आणि पोटभर जेवला होता आणि लवकर उठलाय झोपून. सो आता त्याला मी नंतर काहीतरी बनवून देईल, पण आधी मी आता आंटीकडे जाऊन येते, मग प्रीतमला पण कॉफी द्यायची आणि मग तेच आपली इव्हिनिंगची कामं. कपडे पण वाळू घालायचे. आजही रॅकचा नंबर नाही लागला आणि आज संडे असल्यामुळे मला मार्केट पण जायचं आहे. सो बघूया कसं होते. मी आंटीकडे जाऊन आली आणि त्यानंतर मला सगळे पायदाने टाकायचे होते, तेच मी इथे टाकायला घेतलं. आमच्या ड्राय बाल्कनीमध्ये ना इव्हिनिंगची खूप छान ऊन येते, म्हणजे 4-4:30 वाजतापासून कंटिन्यू 2 तास तरी मस्त असं कडक ऊन राहते आणि तिथेच मग मी कपडे घालत असते. नॉर्मली तर मी दिवसाचे पण कपडे जे अव्यूचे असतात ते पण इथेच घालते आणि स्टँड पण बऱ्यापैकी मोठा आहे, आम्हा सगळ्यांचे कपडे इथे आरामात येऊन जातात. आणि इथे ऊन ज्या प्रकारे येते ना त्याच प्रकारे इथे वारासुद्धा कंटिन्यू येतो. मला कधी कधी ना लिटरली पूर्ण दिवस बंद ठेवावं लागते हा डोर, बिकॉज वाऱ्याबरोबर धूळ पण भरपूर येते, कचरा पण भरपूर येते, पण खूप छान वाटते. प्रीतमला कॉफी प्यायची आहे आणि म्हणून मी कॉफी बनवणार आहे मस्तपैकी. चलो बाबांना आपण कॉफी देऊ बाळा. अरे बापले, बाबाला कॉफी द्यायला आला का रे माझ्यासोबत तू अव्यू? माझ्या मोबाईलची. आम्ही इथे बसून कॉफी पितच होतो, तर अव्यूची पण वळवळ सुरू झाली. त्याचं असं होतं की मलाही कॉफी हवी आणि प्रीतमला ना कॉफी म्हणजे कॉफीचं सॅशे मी एक घालते, पण त्याला दूध जास्ती लागते, त्यावरून आमचं बोलणं सुरू होतं. बाजारातून जाऊन आली, जस्ट हातपायच धुवत होती, तेवढ्यातच प्रीतमचं बोलणं सुरू झालं की मला भूक लागली आहे, मला ॲक्टिव्ह पॉपकॉर्न बनवून दे. तर मी त्याला म्हटलं की नेहमी पॉपकॉर्न खाण्यापेक्षा मी तुला मखाने भाजून देते. मी त्यासाठी मखाने भाजले, पण त्याला ते नको होतं, त्याला ॲक्टिव्ह पॉपकॉर्न होतं. पण मी त्याला म्हटलं की नाही, मी मखाने भाजले, तुला तेच खायचं आहे. पण मी म्हटलं चल त्याला सरप्राईज करते. मखाने भाजले होते पण तरी साईडला ठेवले आणि त्याला पॉपकॉर्न दिलं आणि अशी खायची तशी रिॲक्शन होती की अरे हवं तसं मिळालं. आणि असंच नेहमी आमच्यामध्ये होत असते. मार्केटमधनं आली, लगेच कपडे धुतले, कारण कपडे धुवायचे होते. अव्यूचे कपडे मी नेहमी हाताने धुते आणि लगेच प्रीतमचं सुरू झालं, मला हे बनवून दे, मला काहीतरी खायचं आहे. मी म्हटलं त्याला मखाने करून देते आणि मी मखाने केले पण ते थोडेसे तिखट झाले आणि मला वाटलं हा परत चिडचिड करेल. सो बेटर वे मी त्याला ॲक्टिव्ह पॉपकॉर्न बनवून देते, त्याला ते खूप आवडते आणि त्याने मला तेच करायला लावलं होतं. सो मी ते केलं. आता माझी खूप सारे भांडी घासायची आहेत, त्यानंतर मला कपडे धुतलेले वावळ घालायचे आहेत, पटापट ते करते, स्वयंपाक करते आणि आम्हाला बाहेर जायचं आहे, तिथेही जाऊन येते. मला कपडे वाळू घालायचा आणि कपडे घडी करून ठेवायचा खरंच खूप कंटाळा येतो, पण तरीसुद्धा करावं तर लागणारच होतं. त्यानंतर लगेच मी छान अशी माझी भांडी पण घासून घेतली, सोबतच देवाजवळ दिवा पण लावून घेतला आणि बाहेरचं वेदर बघा इतकं सुंदर होतं.
संडे एवढा प्रोडक्टिव्ह असतो ना की ते कामं संपत नाही. लिटरली दिवसाचा शेवट होत आला होता, पण तरीसुद्धा माझी अजून कामं संपली नव्हती. आता भाजीसुद्धा निवडून ठेवायचं होतं आणि मी ऑलरेडी दमली होती, कारण दुपारी अवयुग भरपूर वेळ झोपला नव्हता. तसं तर आज प्रीतमने भरपूर वेळ त्याला सांभाळलं होतं, पण मलासुद्धा एक्स्ट्राची कामं असतात सॅटर्डे संडेला, तीसुद्धा करून घ्यायची होती. त्यामध्ये एडिटिंग वगैरे पण असते, ते सुद्धा भरपूर काही करायचं असते. आठवड्याभराच्या काही गोष्टी मी ऑलरेडी शेड्यूल करून ठेवते. भरपूर सारे व्हिडिओज मला एडिटिंगसाठी सॅटर्डे संडे मिळतो किंवा कधीतरी दिवसाला पण वेळ मिळाला तर मी ते सुद्धा करत असते. त्यानंतर मी इथे कोथिंबीर निवडायला घेतली. आजकाल कोथिंबीर इतकी महाग झाली आहे, 40 रुपयाची जुडी म्हणतात आणि त्यातही म्हणजे छोटीशीच जुडी असते ती. आणि आज मी पालक आणली होती, जी की इतकी सुंदर होती. 20 रुपयाला मला त्यांनी दिली. नॉर्मली 10ला मिळते जुडी, पण आज 20ला होती. पण हे छोटे छोटे पानं बघून मला खूप छान वाटलं, कारण ही गावरान पालक होती. खरं तर पालक आणि कोथिंबीर निवडायलाच वेळ लागते, बाकी सगळ्या गोष्टी तर मी अशाच ठेवून देते. चला तर माझा व्हिडिओ मी आज इथेच एंड करते. आय होप की तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नवीन एका मस्त व्हिडिओ बरोबर. तेव्हापर्यंत बाय आणि काळजी घ्या.